आता भाग 3 भाषा आपण सोडूया। त्यावेळी प्रश्न आहेत 76 ते 100। 5 उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत। प्रत्येकी 5-5 प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी प्रत्येक उत्तराला। त्यामध्ये पहिला उत्तर वाचून घ्या। आता त्यावरील पहिला प्रश्न पहा। वाणीच्या उपासनेचा पहिला टप्पा कोणता आहे? तर वाणीच्या उपासनेचा पहिला टप्पा म्हणजे निरर्थक बडबड होत असते ती थांबवणे। पर्याय क्रमांक 2। सगळ्यात अवघड बनलेली गोष्ट कोणती आहे? सगळ्यात अवघड बनलेली गोष्ट आवश्यक असेल तेव्हाच आणि आवश्यक असेल तेवढेच अगदी मोजकेच बोलणे हे अत्यंत अवघड होऊन बसलेले आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 2 आवश्यक असेल तेवढेच मोजके बोलणे हे अवघड होऊन बसले आहे। मोबाईलमुळे डॅश 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 मोबाईलमुळे काय झालेलं आहे? अपघाताला आमंत्रण मिळत आहे। जवळपास असणाऱ्याकडे दुर्लक्ष होऊन त्यांचा अपमान होतो आणि कधी कधी जीव घेणे अपघात सुद्धा होऊ शकतात। म्हणजे पर्याय क्रमांक 3 जवळपास असणाऱ्यांचा कशामुळे अपमान होतो तर तो मोबाईलमुळे होतो। निरर्थक बडबड या शब्दसमूहाबद्दल खालीलपैकी कोणता शब्द वापराल? निरर्थक बडबड म्हणजे वायफळ बडबड। दुसरा उतारा वाचून घ्यायचा आहे। सूर्याचं महत्त्व आपल्या जीवनातील सांगितलेलं आहे या ठिकाणी। तर त्यावरील पहिला प्रश्न पहा। सूर्यमालेचा एकमेव ऊर्जा स्रोत कोणता आहे? एकमेव ऊर्जा स्रोत सूर्य हा आहे। वनस्पती व प्राणी यांचे पोषण कसे होते? तर वनस्पती व प्राणी यांचे पोषण ते सूर्याची ऊर्जा रासायनिक स्वरूपामध्ये वापरल्यामुळे त्यांचे पोषण होते। पृथ्वीला सूर्यापासून 7/10⁻17 किलोवॅट ऊर्जा मिळते। हे प्रमाण 1 दिवसाचे आहे का 1 वर्षाचे का 1 महिन्याचे किंवा संपूर्ण जीवनकाळाचे? तर ते 1 वर्षाचे आहे। 7 × 10⁻17 किलोवॅट ऊर्जा। मृत्यूनंतर सजीवांची ऊर्जा कोठे जाते? मृत्यूनंतर सजीवांची ऊर्जा ही ती आपल्याला जीवाश्म व इतर इंधनाच्या स्वरूपामध्ये मिळते। सजीवांचे मृत अवशेष या शब्दासाठी उत्तरातील शब्द कोणता आहे? सजीवांचे मृत अवशेष यासाठी जीवाश्म हा उत्तरातील शब्द आहे। तिसरा उतारा दिलेला आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश मंत्री यांच्यावरती हा उतारा आहे। त्यावरील पहिला प्रश्न पहा। करवीर नगरीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? करवीर नगरीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश मंत्री हे होते। रमेश मंत्री यांच्या पहिल्या पुस्तकाचे नाव काय? त्यांचं पहिलं पुस्तक आहे विझणारी आग। रमेश मंत्री यांना काय व्हायचे होते? त्यांना लेखक व्हायचे होते। कारण प्रश्नाला त्यांनी मोठा झाल्यावर तू कोण होणार? हे मी लेखक होणार असं त्यांनी ठणकावून उत्तर दिलं होतं। रमेश मंत्री हे डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध झाले तर ते विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत। शीर्षकचा समानार्थी शब्द कोणता? शीर्षकचा समानार्थी शब्द आहे नाव। उतारा चौथा दिलेला आहे। शिवाजीराव सावंत यांनी लिहिलेल्या कादंबरी व त्यांच्याविषयीचा हा उतारा आहे। वाचून घ्यायचा आहे। त्याच्या पुढील उतारा या ठिकाणी दिलेला आहे। आता आपण त्यावरील प्रश्न पाहूया। मृत्युंजय ही कादंबरी कोणाच्या आयुष्यावर आधारित आहे? मृत्युंजय या कादंबरीमध्ये श्रीकृष्ण कर्ण भेटीचा प्रसंग म्हणजेच ती कुणावर अवलंबून आहे? कर्णावरती अवलंबून आहे। शिवाजीराव सावंत यांची पहिली कादंबरी कोणती? त्यांची पहिली कादंबरी मृत्युंजय आहे। शिवाजीरावांचे जन्मगाव कोणते आहे? त्यांचे जन्मगाव आहे आजरा। मेन राजाराम हायस्कूल कोठे आहे? ते कोल्हापूर या ठिकाणी आहे। शेवटचा प्रश्न या उतार्यावरील वरील उतार्यात कोणत्या नदीचा उल्लेख आला आहे? तर हिरण्यकेशी या नदीचा उल्लेख आलेला आहे। शेवटचा उतारा आहे या पेपरमधील। अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेले पेंटागॉन हे जगभरातील लोकांच्या कुतूहलाचा विषय आहे। म्हणजे या पेंटागॉन इमारतीविषयी काय केलेलं आहे या ठिकाणी माहिती दिलेली आहे। पेंटागॉन हे कोणत्या देशाच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय आहे? त्यावरील पहिला प्रश्न आहे आपला। तर ते अमेरिका या
विभागाचे मुख्यालय आहे? अमेरिका या देशाच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय आहे. जॉर्ज बर्नस्टॉर्म या व्यवसायाने कोण आहे? तर तो आर्किटेक्ट आहे. पेंटागॉन इमारतीने किती जागा व्यापली आहे? तर त्या इमारतीने 17.5 मैल एवढी जागा व्यापलेली आहे. वरील उतार्यात उल्लेखलेल्या पेंटागॉन इमारतीचे उद्घाटन कधी झालेले आहे? तर 1943 साली त्या इमारतीचे उद्घाटन झालेले आहे. योग्य ह्या शब्दासाठी उतार्यात आलेला शब्द आहे ईस्ट. अशा प्रकारे आपण नवोदयची सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे.